संपूर्ण देशात घरांचा नवीन कायदा लागू. आता या लोकांची घरं पाडली जाणार. आता जर तुम्ही तुमच्या घरात राहत असाल तर आत्ताच सावध व्हा, कारण की आता एका नव्या नियमांतर्गत लोकांची घरं JCBनं पाडायला सुरुवात झालेली आहे. सरकारने घरांच्या बांधकामाबाबत 2 भयंकर नियम लागू केले आहेत आणि सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की जे लोक हे 2 नियम पाळणार नाही त्यांच्या घरावर आता JCB चालणार. 2 नियम हे असे आहेत की जे प्रत्येक घरासाठी आहेत. मग तुमचं घर जुनं बांधलेलं असू द्या किंवा आत्ता बांधलेलं असू द्या, जर त्या नियमांत तुमचं घर बसलं नाही तर ते घर आज JCBनं पाडायला सुरुवात झालेली आहे. आदेश देण्यात आलेले आहेत. नियम खरं तर हा जानेवारीपासून चालू झाला होता, पण आता त्याची अंमलबजावणी प्रचंड जोरात सुरू झालेली आहे. मग कोणते ते 2 नियम आहेत की जे पाळणं अत्यंत गरजेचे आहे? कोणते 2 नियम आहेत की ते जर पाळले नाही तर तुमचं घर पाडलं जाणार आहे? आता तुमचं घर नक्की सुरक्षित आहे का? तुमचं घर त्या नियमात बसतं का? हे कसं ओळखायचं? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, तुमचं घर नियमाच्या बाहेर जरी बसत असेल तरी देखील तुम्ही कसं वाचायचं याची टिप्स देखील शेवटच्या 10 सेकंदांमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. लक्षात घ्या, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि घर हे आयुष्यात एकदाच बांधलं जातं आणि त्याच घरावर जर JCB चालला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची माहिती आहे. प्रचंड घरांवर कारवाई सुरू झालेली आहे. टीव्हीला बातम्या याच्या फारशा येत नाहीत, पण बऱ्याचशा ठिकाणी आता घरं पाडायला सुरुवात झालेली आहे. तुमचं घर जर पडू द्यायचं नसेल, तुमचं घर सुरक्षित ठेवायचं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. संपूर्ण देशात सगळ्या लोकांच्या घरांसाठी एक नवा कायदा लागू केला आहे आणि या अंतर्गत 2 नियम तपासले जात आहेत. या 2 नियमात न बसलेली घरं पाडायला स्पष्टपणे सांगण्यात आलंय. महाराष्ट्रातील जर आपण बघितलं तर 99% घरं गावांमध्ये, निमशहरी भागात किंवा काही लोकांनी शेतात घरं बांधलेली आहेत. तर अशा सगळ्या प्रकारच्या घरांसाठी हे 2 नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. सरकारने एक तपासणी केली होती. या तपासणीत असं लक्षात आलं की 99% घरांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि या प्रॉब्लेममुळेच आता घरं पाडण्याचा अत्यंत कडक निर्णय घेतला गेलाय. पहा, जर तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधलं असेल, तुम्ही ग्रामीण भागात, निमशहरी भागात किंवा शेतात घर बांधलं असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत तातडीची सूचना आहे. पहा, तुम्हाला वाटेल असं कसं शक्य आहे, पण ज्यांची घरं पडली आहेत तर ती लोक आता रडत आहेत. तुम्हालाही जर रडायचं नसेल तर तुम्ही काय काळजी घ्यायची सगळी सविस्तर माहिती घ्या, कारण की 2 नियमांनुसार याची तपासणी होणार, घराचे मोजमाप होणार, काही कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार. जर तुम्ही ही कागदपत्र दिली नाहीत, मोजमापात तुमचं घर बसलं नाही तर तुमचं घर हे जमीनदोस्त होणार असा स्पष्ट आदेश देण्यात आला. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा लोकांनी शेतीमध्ये घरं बांधली आहेत किंवा काही लोकांनी गावात घरं बांधली आहेत आणि ती घरं नॉन ॲग्रिकल्चरमध्ये जागा रूपांतर न करता शेत जमिनीमधील घरं बांधलेली आहेत. आता अशा घरांचा तर फास आवडलाच गेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही प्लॉट घेता आणि तो प्लॉट अजूनही शेत जमीन आहे, तो बिगर शेती जमिनीत ट्रान्सफर न करता घराचं बांधकाम केलं आहे. तर अशा सगळ्या लोकांच्या घरांना हे सगळे नियम लागू होणार आहेत. या नियमाच्या आत न बसणारी सगळी घरं अनधिकृत बांधकाम म्हणून धरली जातील आणि घरं तोडली जातील. सरकारने लिस्ट जाहीर केली आहे. आता हे 2 नियम ज्यांना माहिती नाही आहेत त्यांचा तर मोठा प्रॉब्लेम होणारच आहे, कारण की 99% घरांचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यामुळे शांततेत मन लावून तुम्ही ही माहिती ऐकणं गरजेचे आहे. आधीच्या काळात कुठेही घर बांधले तरी चालायचे. तुम्ही तुमच्या शेतात घर बांधा किंवा गावाकडे छोटासा तुकडा घेऊन घर बांधले तरी त्याला कोणी रोखत नसे. गावठाणातील घर असले तरी चालायचे किंवा गावाच्या बाहेर थोडे लांब बांधले तरी चालायचे. पण आता सरकारने सगळ्यात महत्त्वाचा एक नियम लावला आहे, तो म्हणजे तुमच्या घराच्या लांबी रुंदीचा नियम. तुमच्या घराच्या मापा आणि आकारानुसार आता नवीन नियम आला आहे. जर तुमच्या घराची लांबी आणि रुंदी ही चुकीची ठरली किंवा तुमच्या घराचे एकूण माप जर दिलेल्या हद्दीच्या बाहेर गेले तर तुमच्या घरावर देखील हा कायदा येऊन कारवाई होऊ शकते. सरकारने लांबी रुंदीचे एक वेगळे गणित मांडले आहे. या गणिताच्या बाहेर जर तुमचे घर जात असेल आणि जर ते NA प्लॉटमध्ये नसेल, म्हणजे तुम्ही ते बिनशेती जमिनीत बदलले नसेल आणि थेट शेत जमिनीत किंवा गावठाण जमिनी बाहेर बांधले असेल तर तुमच्या घरावर आफत येणारच. तुमच्या घराचे क्षेत्रफळ जर या नवीन नियमांच्या बाहेर जात असेल तरच तुमच्या घरावर घाला येईल. मग नेमका काय आहे तो नवीन नियम?
कोणत्या लोकांची घरे हटवली जाणार, लांबी रुंदीचा हा नियम नेमका किती आहे, किती क्षेत्रफळ असल्यास तुमचे घर सुरक्षित राहणार आणि किती क्षेत्रफळाच्या पुढे गेल्यावर घरावर JCB चालणार, तसेच प्रत्येक घराला NA करण्याची गरज आहे का, कोणत्या लोकांची घरे वाचणार आणि कोणाची पाडली जाणार हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. हा नियम आत्ताच आल्यामुळे अजून बऱ्याच लोकांना याचा पत्ता नाही. लोकांनी लाखो रुपये खर्च करून स्वतःच्या स्वप्नातील घर उभे केलेले असते. काहींनी तर पूर्ण आयुष्याची कमाई लावून हे स्वप्न पूर्ण केलेले असते. पण हा तांत्रिक नियम माहीत नसल्यामुळे तुमचेही घर आता धोक्यात येऊ शकते आणि एका मिनिटात जमीन दोस्त होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरावर प्रेम असेल आणि तुम्हाला ते वाचवायचे असेल तर ही माहिती नीट ऐका. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्यावर बोलत आहोत, ज्याचा थेट संबंध तुमच्या घराशी आणि तुमच्या भविष्याशी आहे. राज्यातील प्रत्येक घरासाठी जो नवीन कायदा सुरू झाला आहे, त्यात विशेषतः ज्यांनी शेत जमिनीत किंवा ग्रामीण भागात घरे बांधली आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे. आधी काय व्हायचे की कुठेही 2-4 गुंठे जागा घेतली जायची, जी मुळात शेत जमीनच असायची, आणि त्यावर घर बांधले जायचे. सरकारने वारंवार हे सांगितले होते की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जमीन ही नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच बिनशेती असणे गरजेचे आहे, तरच त्यावर कायदेशीर घर बांधता येते. पण अनेक लोकांनी हा नियम पाळला नाही आणि थेट बांधकामे केली. आता अशा सर्व घरांसाठी लांबी रुंदीचा एक नवा पॅटर्न आला आहे. तुमच्या घराचा आकार किंवा घराचे क्षेत्रफळ जर या नियमाच्या बाहेर गेले आणि तुमची जागा बिनशेती नसेल तर ते घर पाडले जाऊ शकते किंवा त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. मग काय आहे हा नियम, किती लांबी रुंदी असायला हवी हे मी तुम्हाला नीट सांगतो. हा नवीन नियम तुमच्या जमिनीच्या फ्युचरशी जोडलेला आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुम्ही शेतकरी असाल आणि शेतात मोठा बंगला किंवा फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात येऊन 1-2 गुंठे शेतजमीन घेऊन त्यावर NA न करताच घर बांधले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा प्लॅन करत असाल तरीही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता तुम्ही म्हणाल की आमचे स्वतःचे हक्काचे घर सरकार कसे काय पाडणार? तर मित्रांनो, ही एक धोक्याची सूचना आहे. नवीन नियमानुसार तुमच्या घराच्या लांबी रुंदीची मोजणी केली जाणार आहे. जर ही मोजणी ठरवून दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त निघाली तर घरावर कारवाईचे आदेश दिले जाऊ शकतात. नव्या कायद्यानुसार घराचे क्षेत्रफळ किती असायला हवे आणि कारवाई टाळण्यासाठी काय करावे हे पटकन पाहून घ्या. विशेषतः जे लोक शहरात राहतात आणि गर्दीपासून दूर राहण्यासाठी निसर्गाच्या जवळ किंवा ग्रामीण भागात प्लॉट घेतात, त्यांच्या बाबतीत हा गोंधळ जास्त येतो. कारण अशा प्लॉटचे बिनशेती रूपांतर केलेले नसते, ती केवळ शेत जमीन असते आणि लोक त्यावर घर बांधतात. अशा प्रकारचे बांधकाम हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे ठरते. सरकारचे म्हणणे असे आहे की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही त्या जागेचा वापर बदलून घेतला पाहिजे. आता सरकारने NA करण्याची सिस्टम सुद्धा खूप सोपी केली आहे. आधी यासाठी खूप ऑफिसचे उंबरठे झिजवावे लागायचे, पण आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच BPMS मुळे एकाच जागेवर ही प्रोसेस अत्यंत वेगाने पूर्ण केली जाते. आता आपण त्या विशेष नियमावलीकडे वळूया. सरकारने यासाठी काही अटी लावल्या आहेत. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब गटात मोडत असाल तर तुमच्यासाठी FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्सची एक लिमिट ठरवून देण्यात आली आहे. जर तुमची शेतजमीन साधारण 0.4 ते 0.6 हेक्टरच्या दरम्यान असेल, म्हणजेच 1 एकर ते 1.5 एकरच्या जवळपास असेल, तर त्या जमिनीत तुम्ही 150 चौरस मीटर म्हणजे साधारण 1614 फुटांपर्यंतचे बांधकाम करू शकता. आणि जर तुमची शेतजमीन 1.5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 4300 चौरस फुटांपर्यंत बांधकाम करू शकता. सरकारने अशा पद्धतीने हे नियम बनवले आहेत, म्हणजे जर तुमचे शेत मोठे असेल आणि त्यात तुम्ही मर्यादित आकाराचे घर बांधले असेल तर प्रॉब्लेम येणार नाही. पण अडचण कुठे आहे? अनेक लोकांनी केवळ 1 किंवा 2 गुंठे जागा घेऊन कोणत्याही प्रकारे जागेचा प्रकार न बदलता NA न करता मोठे बांधकाम केले आहे. अशा घरांवर आता कारवाईची भीती आहे, कारण व्यवसाय फायद्यासाठी किंवा नियमांचे उल्लंघन करून शेतजमिनीचा वापर केल्यास सरकार कडक पावले उचलत आहे. बऱ्याच लोकांची ही अडचण आता समोर येणार आहे. आतापर्यंत आपण या नवीन नियमाबद्दलची तांत्रिक माहिती पाहिली, पण व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुमच्याशी अगदी मनापासून 2 शब्द बोलायचे आहेत. घर हे केवळ विटा मातीचं बांधकाम नसतं, तर ते आपल्या उभ्या आयुष्याचं स्वप्न असतं. रक्ताचं पाणी करून आणि पै जमवून आपण हे हक्काचं घर उभं करतो. आणि म्हणूनच अशा बातम्या जेव्हा समोर येतात तेव्हा मनात धस्स होणं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात घ्या, जी माहिती आज आपण चर्चा करून गेली ती सध्या उपलब्ध असलेल्या नियमावलीवर आधारित केवळ एक दाट शक्यता आहे. सरकारने कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले असले तरी प्रत्येकाचं घर पाडलं जाईल असे नाही. अनेकदा तांत्रिक बदलांसाठी किंवा दंड भरून अशा गोष्टी नियमित करण्याचे पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही, पण सतर्क राहणं मात्र आयुष्याचं आपलाच फायदाच आहे.
आता मला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण तुमचं मत या विषयावर खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला काय वाटतं, ज्या शेतकरी बांधवांनी किंवा सामान्य लोकांनी आपल्या हक्काच्या जागेत गरजेपोटी घरं बांधली आहेत, त्यांच्यावर अशी कारवाई करणं कितपत योग्य आहे? सरकारनं सरसकट घरं पाडण्यापेक्षा काही मधला मार्ग काढायला हवा का? दुसरी गोष्ट म्हणजे, तुमच्यापैकी कोणाला अशा प्रकारची नोटीस आली आहे का? किंवा तुमच्या गावात परिसरात सध्या मोजणी किंवा ANA संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? जर ते तुमच्याकडे काही खात्रीशीर माहिती असेल तर ती कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर हजारो लोकांना, बांधवांना मदत होऊ शकते आणि त्यांनाही योग्य दिशा मिळू शकते. बघा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण आजही ग्रामीण भागात अनेकांना NAA म्हणजे या गोष्टी किंवा BPMS सिस्टीम कशी काम करते याची कल्पना नाही. तुमच्या माहितीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये हीच आमची भावना आहे. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर याला लाईक नक्की करा. आणि हो, तुमच्या मनात जे काही विचार असतील, भीती असेल किंवा काही प्रश्न असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहे आणि शक्य तितक्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशाच महत्त्वाच्या आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत बातम्यांशी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची काळजी घ्या. धन्यवाद.